नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSc कोर्समधील इंटरनेटचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स कशा प्रकारे सोडवायचे आहे। तर बघा, सुरुवातीचा क्वेश्चन्स लावूया। याच्यामध्ये बघा 35 क्वेश्चन्स दिलेले आहे इंटरनेटचे। चालू करा पहिला क्वेश्चन्स। मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.lenskart.com ला भेट द्या म्हणत आहे। तर बघा, मॅक्स ऑफ एज ऑलरेडीच ओपन आहे, त्यामध्ये बघा आपल्याला lenskart.com ला भेट द्या म्हणत आहे। तर जो हा पूर्ण टाईप करून घ्या URL किंवा तो ॲड्रेस आणि ते सर्च बॉक्समध्ये तो टाकायचा आहे आणि त्यानंतर एक एंटर करा। एंटर केल्यानंतर बघा आपण त्या वेबसाईटवर आलेला आहोत आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा। मॅक्स ऑफ एज उघडा म्हणत आहे, तर ऑलरेडी ओपनच आहे। त्यानंतर फेवरेट लिस्ट ऑप्शन उघडा आणि www.mkcl.org लिंकला भेट द्या म्हणत आहे। तर आपल्याला मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे आणि या लिंकला भेट देण्यासाठी फेवरेटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे या ठिकाणी। आणि कोणती लिंक ओपन करायची आपल्याला, mkcl.org। तर बघा इथे mkcl.org ची लिंक इथे दिलेली आहे, याच्यावर एक सिंगल क्लिक करा। लिंक आपली ओपन झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, मॅक्स ऑफ एज उघडा, फेवरेट लिस्ट उघडा म्हणत आहे आणि www.flipkart.com लिंकला भेट द्या म्हणत आहे। तर सिंपल आपल्याला बघा मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे आपलं। त्यानंतर इथे फेवरेट लिस्टमध्ये जायचं आहे, तर फेवरेट लिस्टवर क्लिक करा आणि कोणती लिंक ओपन करा म्हणते, फ्लिपकार्टची। तर बघा इथे फ्लिपकार्टची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर एक सिंगल क्लिक करा। फ्लिपकार्टची लिंक आपली ओपन झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन बघा, मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि फेवरेट लिस्ट ऑप्शन उघडा आणि www.bharat.it.org लिंकला भेट द्या म्हणत आहे। तर अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे, तर ऑलरेडी ओपनच आहे। फेवरेटच्या लिस्टमध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि जे लिंक आपल्याला ओपन करा म्हटलेलं आहे ती लिंक इथून ओपन करायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, त्याचप्रमाणे मॅक्स ऑफ एज उघडा म्हणत आहे, ऑलरेडी ओपनच आहे। त्यानंतर बघा फेवरेट लिस्ट ऑप्शन उघडा म्हणत आहे, तर बघा फेवरेट लिस्ट ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, तर त्याला एक सिंगल क्लिक करून ओपन करा आणि आपल्याला gmail.com ला भेट द्या म्हणत आहे। तर याच्यातनी बघा जीमेलचा अकाउंट दिलेला असेल, त्या जीमेलवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, मॅक्स ऑफ एज उघडा आणि www.mkcl.org ला भेट द्या आणि फेवरेट लिस्टमध्ये जोडा म्हणत आहे। तर बघा मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे। त्यानंतर या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायचं आहे, तर या पूर्ण URL किंवा तो ॲड्रेसला कॉपी करून घ्या आणि ते ॲड्रेस बॉक्स दिलेला आहे, तर ॲड्रेस बारमध्ये त्या ॲड्रेसला टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करून टाका त्यामध्ये आणि एक एंटर करा। बघा आपण त्या वेबसाईटवर इथं आलेला आहोत। वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला फेवरेटमध्ये जोडायचं आहे, तर फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला इथे ॲड फेवरेटवर क्लिक करायचं आहे आणि त्याला तुम्ही नाव देऊ शकता आणि नंतर त्याला डनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ती फेवरेटमध्ये ॲड झालेली आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, मॅक्स ऑफ एज उघडा आणि www.flipkart.com ला भेट द्या आणि फेवरेट लिस्टमध्ये जोडा म्हणत आहे। तर मॅक्स ऑफ एज ऑलरेडीच ओपन आहे, flipkart.com ला ओपन करा म्हणत आहे। तर बघा या वेबसाईटला भेट देण्यासाठी तो वेबसाईटचा पूर्ण ॲड्रेस कॉपी करून घ्या आणि ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करा आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे। तर एंटर केल्यानंतर बघा ती वेबसाईट ओपन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे या वेबसाईटला। तर इथे ॲड टू फेवरेटवर क्लिक करायचं आहे आणि ते डन बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा, मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणत आहे, तर ऑलरेडीच मायक्रोसॉफ्ट एज आपलं ओपन आहे आणि www.gmail.com ला भेट द्या म्हणत आहे। तर आपल्याला gmail.com या वेबसाईटवर जायचं आहे, तर त्या वेबसाईटला कॉपी करून घ्या आणि ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आपल्याला किंवा कॉपी पेस्ट करा आणि नंतर एक एंटर बटन प्रेस करायचं आहे। बघा आपण gmail.com या वेबसाईटवर इथं आलेला आहोत आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा, मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि www.gmail.com लिंकला भेट द्या म्हणत आहे आणि फेवरेटमध्ये जोडा म्हणत आहे। तर ऑलरेडी आपण मायक्रोसॉफ्ट एजला ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये बघा हा URL किंवा तो ॲड्रेस टाईप करायचा आहे। तो ॲड्रेस बॉक्समध्ये टाका आणि एंटर करायचं आहे
आणि याला बघा आपल्याला फेवरेटमध्ये जोडायचं आहे. तर फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी ॲड टू फेवरेटवरती क्लिक करा आणि ते डन बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, मॅक्स ऑफ एज उघडा आणि www.flipkart.com भेट द्या आणि फ्लिपकार्ट नावाने वेबसाईट सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. तर मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे आपलं. त्यामध्ये बघा या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला. तर त्या वेबसाईटवर जायचं असेल त्या वेबसाईटला कॉपी करा, ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि त्यानंतर पेस्ट करा आणि नंतर एक एंटर करायचं आहे. त्या वेबसाईटवर आल्यानंतर त्या वेबसाईटला आपल्याला सेव्ह करायचं आहे. कोणत्या नावाने? फ्लिपकार्ट नावाने. तर सेव्ह करण्यासाठी बघा त्या वेबसाईटवर कुठेही इथे राईट बटन प्रेस करायचं आहे, माऊसचं राईट बटन प्रेस करा. त्यानंतर इथे सेव्ह ॲज हा ऑप्शन इथं आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कोणतं नाव द्यायचं असेल ते नाव कॉपी करून घ्या आणि ते नावाच्या ठिकाणी ते नाव आपल्याला टाईप करायचं आहे आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, मॅक्स ऑफ एज उघडा आणि www.amazon.com भेट द्या म्हणत आहे. तर मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे आणि बघा ज्या वेबसाईटला भेट द्यायचं असेल त्या वेबसाईटचा ॲड्रेस या ॲड्रेस बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा आहे. तुम्ही टाईपसुद्धा करू शकता किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. तर बघा मी इथं टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर एक एंटर करा. याच्यामध्ये काही चुकलं असेल तर ते आपल्याला सर्च होणार नाही. व्यवस्थित टाईप करा आणि नंतर एंटर करायचं आहे. तर बघा अमेझॉनच्या वेबसाईटवर आपण आलेला आहोत आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन पहा, मॅक्स ऑफ एज उघडा आणि www.mkcl.org भेट द्या म्हणत आहे. तर मॅक्स ऑफ एज ऑलरेडी ओपनच आहे. mkcl.org भेट देण्यासाठी बघा इथे ॲड्रेस बॉक्समध्ये जायचं आहे आणि याच्यातनी तो पूर्ण ॲड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे अशा प्रकारे आणि एक एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.facebook.com भेट द्या म्हणत आहे. तर बघा मॅक्स ऑफ एज ओपन करा म्हणत आहे. तर ऑलरेडीच ओपन आहे. यामध्ये बघा आपल्याला facebook.com भेट द्या म्हणत आहे. तर बघा इथे आपल्याला वेब ॲड्रेसमध्ये आपल्याला तो ॲड्रेस टाईप करायचा आहे. संपूर्ण www.facebook.com टाईप करा आणि एक एंटर करायचं आहे. अशा प्रकारे आपण त्या वेबसाईटवर आलेला आहोत फेसबुकच्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्यानंतर बघा मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.flipkart.com भेट द्या म्हणत आहे. तर flipkart.com या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तर याच्यातनी बघा आपल्याला तो ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर एंटर केल्यानंतर आपल्याला ती वेबसाईट आपली इथे ओपन झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, सेमच क्वेश्चन्स आहे. मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.bharatit.org भेट द्या म्हणत आहे. तर बघा जे वेबसाईट असेल किंवा जो ॲड्रेस असेल तो कॉपी करून घ्या आणि ते सर्च ॲड्रेस बॉरमध्ये त्याला टाकायचं आहे आणि एक एंटर करा. बघा आपण त्या वेबसाईटवर इथं आलेलो आहोत. त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.google.com भेट द्या म्हणत आहे. तर बघा आपल्याला google.com या वेबसाईटवर जायचं आहे. तर ऑलरेडी मॅक्स ऑफ एज आपलं ओपनच आहे. सर्च बारमध्ये तो वेब ॲड्रेस टाईप करायचा आहे या ठिकाणी आणि एक एंटर करा. बघा आपण google.com या वेबसाईटवर इथं आलेला आहोत आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर मॅक्स ऑफ एज उघडा म्हणते आणि www.bharatit.org भेट द्या आणि फेवरेटमध्ये जोडा म्हणत आहे. तर बघा ऑलरेडी आपलं मॅक्स ऑफ एज ओपनच आहे. त्यानंतर भारत IT या वेबसाईटला भेट देण्यासाठी तो वेबसाईट कॉपी करून घ्या आणि ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि त्यानंतर एक एंटर करा आणि फेवरेटमध्ये जोडायचं आहे त्याला. तर फेवरेटमध्ये जोडण्यासाठी ते ॲड टू फेवरेटवर क्लिक करायचं आहे आणि ते डन बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मॅक्स ऑफ एज उघडा www.google.com भेट द्या आणि इमेज पर्याय वापरून लॅपटॉपच्या इमेजेस शोधा म्हणत आहे. तर मॅक्स ऑफ एज ऑलरेडीच ओपन आहे. त्यानंतर आपल्याला www.google.com या वेबसाईटवर जायचं आहे. तर तो ॲड्रेस कॉपी करून घ्या आणि ते वेब ॲड्रेसमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि एक एंटर करा. आता गुगलच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इमेज पर्याय वापरायचा आहे. तर पहिले इमेजवर इथे क्लिक करा. इमेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कशाचे इमेजेस शोधायचे आहे ते नाव कॉपी करून घ्यायचं आहे आणि ते
सर्च बारमध्ये त्या नावाला टाईप करा आणि एक एंटर केलं तरी चालेल। बघा लॅपटॉपच्या सर्व याच्यातनी इमेजेस आलेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर मॅक्सऑफ एज उघडा म्हणते आणि www.google.com भेट द्या आणि साईटवर उपलब्ध असलेल्या मॅप सेक्शन ओपन करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला मॅपचं सेक्शन ओपन करायचं आहे। तर पहिले google.com या वेबसाईटवर आपल्याला व्हिजिट करायचं आहे, म्हणजे त्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि एक एंटर करा। google.com या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला मॅपचं सेक्शन ओपन करा म्हणत आहे। तर कोणत्याही प्रकारचं सेक्शन ओपन करण्यासाठी बघा या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून कोणतं सेक्शन ओपन करा म्हणते मॅपचं। तर बघा याच्यातनी मॅपचं सेक्शन इथे दिलेलं आहे, त्याच्यावर सिंगल क्लिक करा। मॅप आपला ओपन झालेला आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट मॅक्सऑफ एज उघडा www.google.com भेट द्या आणि साईटवर उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंट सेक्शन ओपन करा म्हणत आहे। तर सेम आताच्या सारखाच क्वेश्चन्स आहे। तर आपल्याला google.com या वेबसाईटला भेट द्यायचा आहे। तर त्या वेबसाईटवर जाण्यासाठी तो URL कॉपी करा आणि ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करून एक एंटर करायचा आहे। त्यानंतर बघा आपल्या डॉक्युमेंट सेक्शन ओपन करण्यासाठी 3 डॉटवर क्लिक करा आणि ते डॉकवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ओपन झालेल्या डॉक्युमेंटचं सेक्शन आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा मॅक्सऑफ एज उघडा म्हणते www.google.com भेट द्या आणि साईटवर उपलब्ध असलेल्या ब्लॉगर सेक्शन ओपन करा म्हणत आहे। तर ब्लॉगरचं सेक्शन आपल्याला ओपन करायचं आहे google.com या वेबसाईटवर जाऊन। तर बघा ऑलरेडी मॅक्सऑफ एज आपलं ओपन आहे। त्यानंतर त्या वेबसाईटवर जायचं आहे। तो वेबसाईटचा ॲड्रेस कॉपी करा आणि त्या ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करा आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे आणि त्यानंतर बघा उपलब्ध असलेल्या ब्लॉगर सेक्शनवर क्लिक करा म्हणत आहे। तर इथे 3 डॉटवर क्लिक करा आणि ते ब्लॉगर सेक्शन आपलं इथे दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन पहा, मॅक्सऑफ एज ओपन करा, ऑलरेडी ओपनच आहे। mkcl.org भेट द्या म्हणत आहे। तर बघा ती वेबसाईट आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे आणि त्या ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे। त्यानंतर मागील वेबसाईटवर जाण्यासाठी बॅक बटन वापरा म्हणत आहे। तर मागे जाण्यासाठी बघा इथे बॅक बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे पुन्हा आपण परत त्याच पेजवर आलेला आहोत आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट मॅक्सऑफ एज उघडा म्हणते आणि www.gmail.com भेट द्या, मागील वेबसाईटला भेट देण्यासाठी बॅक बटन वापरा म्हणत आहे। तर मॅक्सऑफचं एज आपलं ओपनच आहे। त्यानंतर बघा याच्यातनी gmail.com भेट द्या म्हणत आहे। तर जीमेलचा ॲड्रेस कॉपी करा आणि ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे आणि एक एंटर करा। जीमेलवर आल्यानंतर आपल्याला बॅक बटन वापरा म्हणत आहे। तर मागचं बटनावर जाण्यासाठी ते बॅक बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, मॅक्सऑफ एज उघडा म्हणते, ऑलरेडी ओपनच आहे आपलं। त्यानंतर www.google.com भेट द्या म्हणत आहे। तर google.com या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि एक एंटर करा। त्यानंतर मागील वेबसाईटला भेट देण्यासाठी बॅक बटन वापरा म्हणत आहे। तर इथे बॅक बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। पुढचा क्वेश्चन्स, मॅक्सऑफ एज उघडा www.gmail.com भेट द्या आणि जीमेल नावाने वेबसाईट सेव्ह करा म्हणत आहे। तर मॅक्सऑफ एज ऑलरेडी ओपन आहे। gmail.com या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला। तिथे वेब ॲड्रेसमध्ये तो ॲड्रेस टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे आणि या फाईलला या वेबसाईटला सेव्ह करण्यासाठी राईट क्लिक करा इथे कुठं पण। त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे। सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला जीमेल हे नाव टाईप करायचं आहे। तर जीमेल नाव कॉपी करून घ्या आणि ते फाईल नेममध्ये ते जीमेल नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे मॅक्सऑफ एज उघडा म्हणते, ऑलरेडी ओपन आहे। त्यानंतर google.com भेट द्या म्हणत आहे। तर google.com या वेबसाईटवर जाण्यासाठी ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाका आणि एक एंटर करायचं आहे। त्यानंतर इमेज पर्याय वापरून नेचरच्या इमेजेस सर्च करा म्हणत आहे। तर इमेजचा पर्याय घ्या इथून आणि त्याच्यामध्ये नेचर हे नाव टाईप करायचं आहे सर्च बॉक्समध्ये अशा प्रकारे आणि त्यानंतर एक एंटर करा। तर अशा प्रकारे आपल्या नेचरच्या सर्व इमेजेस इथे शो झालेल्या आहे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, मॅक्सऑफ एज उघडा, त्यानंतर
www.bharatit.com ला भेट द्या आणि भारत नावाने ती वेबसाईट सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा मायक्रोसॉफ्ट एज ऑलरेडी ओपनच आहे. त्यानंतर तिला कॉपी करून घ्या त्या वेब ॲड्रेसला आणि त्या ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे ज्या ॲड्रेसवर आपल्याला जायचं आहे त्या ॲड्रेसवर. त्यानंतर एक एंटर करा. त्यानंतर या ॲड्रेसला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर सेव्ह करण्यासाठी या वेब पेजला राईट क्लिक करा कुठं पण. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्याला नाव कोणतं द्यायचं आहे भारत. जे नाव द्यायचं असेल ते नाव कॉपी करून घ्या आणि ते नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणत आहे. ऑलरेडी ओपन आहे. google.com भेट द्या म्हणत आहे. तर google.com जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि एक एंटर करा. त्यानंतर आपल्याला इमेज पर्याय वापरायचा आहे. तर इमेज पर्याय घ्या आणि कशाच्या इमेजेस शोधायचे आपल्याला अमिताभच्या. त्याला कॉपी करून घ्या. सर्च बॉक्समध्ये तो नाव टाईप करायचं आहे आणि एक एंटर करा. तर बघा अमिताभ बच्चनच्या सर्व इमेजेस याच्यामध्ये आपल्याला शो होत आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणते google.com भेट द्या आणि इमेजेस पर्याय वापरून ताजमहलच्या इमेजेस शोधा म्हणत आहे. तर ऑलरेडी आपलं मायक्रोसॉफ्ट एज ओपन आहे. त्यामध्ये आपल्याला google.com जायचं आहे. ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे. त्यानंतर इमेजेस हा पर्याय वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा ताजमहल हे नाव टाईप करायचं आहे कारण आपल्याला ताजमहलच्या इमेजेस पाहायचे आहे म्हणून ताजमहल नाव टाका आणि एक एंटर करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स दिलेल्या ईमेल खात्यामध्ये तिसरा ईमेल उघडा म्हणते आणि थँक्यू असा रिप्लाय द्या म्हणत आहे. तर 3 नंबरचा ईमेल ओपन करायचा आहे आपल्याला. तर इथे 3 नंबरचा ईमेल या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यावर एक सिंगल क्लिक करून ओपन करा. आता याला आपल्याला रिप्लाय द्यायचा आहे. रिप्लाय देण्यासाठी बघा या रेषेवर क्लिक करायचं आहे. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला त्याला रिप्लाय देता येते. रिप्लाय देण्यासाठी बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे त्यामध्ये कशाचा रिप्लाय द्यायचा आहे तो मॅसेज याच्यामध्ये कॉपी करून पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि ते सेंड बटन दिलेलं आहे. तर सेंड बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपला मॅसेज सेंड झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या ईमेल खात्यामध्ये इनबॉक्समध्ये उपलब्ध तिसरा ईमेल ओपन करा म्हणत आहे. तर आपल्याला तिसरा ईमेल ओपन करायचा आहे. तर बघा हा तिसरा ईमेल आहे. त्याच्यावर एक सिंगल क्लिक करा आणि ईमेल ओपन करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणते www.gmail.com भेट द्या आणि ganesh@gmail.com आणि पासवर्ड ॲडमिन 123 या आयडीने लॉग इन करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला पहिले gmail.com या वेबसाईटवर जायचं आहे. कॉपी करून घ्या त्या वेबसाईटला आणि ते पेस्ट करायचं आहे आणि एक एंटर करा. त्यानंतर इथे जीमेल ॲड्रेस दिलेला आहे. तर जीमेल आय डी कॉपी करा आणि जीमेल आय डीमध्ये जीमेल आय डी टाकायची आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि त्याचा जो काय पासवर्ड इथं दिलेला असेल तो पासवर्ड कॉपी करून घ्या आणि याच्यातनी तो पासवर्ड पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करा. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपण बघा लॉग इन झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणते ऑलरेडी ओपनच आहे. त्यानंतर www.mkcell.org भेट द्या म्हणत आहे. तर mkcell.org भेट देण्यासाठी ते ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करा आणि एक एंटर करायचा आहे आणि या वेबसाईटला mkcell या नावाने सेव्ह करायचं आहे. तर राईट क्लिक करा. सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि कोणतं नाव द्यायचं असेल ते नाव कॉपी करा किंवा टाईप करा. या फाईल नेमच्या जागी जे नाव द्यायचं असेल ते नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा गुगल ट्रान्सलेटरमध्ये ग्रीक भाषेत थँक्स टाईप करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा इथे लँग्वेजवर जायचं आहे आणि इथून ग्रीक लँग्वेज घ्या. त्यामध्ये बघा ग्रीक लँग्वेजमध्ये कोणता शब्द आपल्याला पाहायचा आहे तो शब्द याच्यामध्ये टाईप करा आणि सिंपल तुमच्या कीबोर्डचं स्पेस बटन प्रेस करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि आता शेवटचा क्वेश्चन पहा. मायक्रोसॉफ्ट एज उघडा म्हणते आणि google.com भेट द्या आणि इमेज पर्याय वापरून मुंबई इंडियन्सच्या इमेजेस शोधा म्हणत आहे. तर google.com या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला. तर या वेबसाईटवर जाण्यासाठी तो वेबसाईटचा ॲड्रेस टाका आणि एक एंटर करा. त्यानंतर इथे इमेजेसचा ऑप्शन्स घ्या आणि कशाच्या इमेजेस शोधायच्या आहे मुंबई इंडियन्सच्या. तर जे शोधायचं आहे ते कॉपी करून घ्या आणि ते सर्च बॉक्समध्ये तो नाव टाईप करायचं आहे आणि एक एंटर करा. तर मुंबई इंडियन्सच्या सर्व याच्यातून इमेजेस इथं आलेल्या आहे
आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इंटरनेटचे सर्व क्वेश्चन सोडवणं झालेले आहे प्रॅक्टिकलचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.